तर भावांनो, आज तो दिवस आहे की बाप्पा आपल्याला आज सोडून जाणार होते. मग काय म्हणलो, आता धरणावर जरा जाऊन येऊया, बघूया जरा कुठं गणपती सोडायचा, कसं करायचं. धरणा गेलो, पाणी धरणाला घासून होतं, लय पाणी होतं. म्हणलो इथं सोडण्यात काय उपयोग नाही, जरा दुसरीकडे जाऊन बघूया. मग जरासं तिकडे गेलो, इकडे म्हणलो आता व्यवस्थित आहे सोडाय, नंतर येऊया. मग काय पाऊस पडायला लागला, पण थांबलो तर आता लगेच उघडला पाऊस. न गेलो कळ्याला हार आणायचा होता गणपतीला म्हणून. पाऊस हाय हाय हाय, पाऊस लय पडता. मग काय नंतर गेलो गणपती सोडाय, गर्दी लय झालती. म्हणलो आता जाऊया. मग काय तिथनं पुढे वाट आहे, पाय वाटानं जायला लागतंय. मग काय भावानं गेलो तर बघतोय काय, सकाळच्या पेक्षा दुप्पट पाणी वाढलेलं. कसं तरी पाण्यात जाऊन बाप्पांचं विसर्जन करून घेतलं. म्हणलो आता तिथनं जाऊया, पाणी वाढलेलं. म्हणलं आता जाऊया, गर्दी पण जास्त चालते. सगळे लोक आता गणपती विसर्जनासाठी आलती. गर्दी तर लय, गाड्याच्या रस्त्यावर लावायला लागलेल्या. सकाळी धरण दिसत आणि आता दिसना बी झालंय, बघितलं सगळं धरणावरनं पाणी जायचं. म्हणलं आता घरात जाऊया. घरात गेल्यावर आता पूर्ण पूर्ण सगळं असं वाटायला लागले. गणपती बाप्पा गेल्यावर व्यवस्थित वाटत नाही भावांनो. भेटू पुढल्या व्लॉग मध्ये.